नमस्कार मैत्रिणींनो. तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखव, प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग दाखव. तर मी तुम्हाला सांगायचं एकच उद्देश की बरेच व्हिडिओ आहेत चॅनलवर, एकदा चेक करा तरीसुद्धा. पण आज मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कसं कटिंग करायचं ते पण दाखवते. तसं तर डायरेक्ट अस्तरवरती कटिंग, आपलं पूर्ण ब्लाऊजचं शिलाई, त्याची सेपरेट व्हिडिओ आहेत चॅनलवरती. व्यवस्थित चेक करा, म्हणजे तुम्हाला तिथं स्टेप बाय स्टेप बरंच काही शिकायला मिळणार आहे. तरी सुद्धा आज एक मस्त असा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. झटपट तुम्हाला जर ब्लाऊजचं कटिंग करायचं असेल, ते पण प्रिन्सेस कट जर ब्लाऊजचं कटिंग तुम्ही अगोदर पेपरवर करा, त्यानंतर अस्तरवर करा, मग नंतर ब्लाऊज पीस कट करा. या सगळ्या गोष्टींमध्ये जर खूप जास्त वेळ जातो. पण तुम्हाला हे सुद्धा शिकलं पाहिजे, कारण जर तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती जर मापं टाकून कटिंग वगैरे करता आलं तर खूप छान, आणि त्यातूनही तुमचा वेळ वाचन, खूप जास्त प्रॅक्टिस होईल. जसं की तुम्हाला कटिंगची प्रॅक्टिस जर झाली तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला कुठे काय चुकतीये, मापं कोणत्या कशा पद्धतीने घेतले जातात, प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तुम्ही टच पॉईंट कुठे घ्यायचा आहे, प्लस तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये तुमच्या चुका होत आहेत किंवा तुमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी परफेक्ट येत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला तिथे कळत जाईल. म्हणजे कसं, तुम्ही एक पॅटर्न घेता, त्याच्यावरती ठेवता, मार्किंग करता आणि कटिंग करता, बस एवढंच. पण शिवताना जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स आले, तर तिथं काय कमी करायचं, काय जास्त करायचं हे समजतच नाही. तर मग ह्याच प्रॉब्लेमला तुम्हाला खूप जास्त फेस करावं लागतं, मग कस्टमरसोबत असो किंवा स्वतःचा ब्लाऊज असो. ठीक आहे, तर त्यासाठी मग तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. साईज कोणतीही असो, आपल्याला सेम प्रोफेशनल, म्हणजे जशी पद्धत आहे माझी कटिंग करायची, सेम तशाच पद्धतीने प्रत्येक साईजचं तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचं आहे. साईज म्हणजे फक्त काय तर मापाचं कमी जास्त कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे कसं, मोठ्या मापाला थोडे माप जास्त साईजचे असतात, म्हणजे मोठे असतात, आणि छोट्या मापाला थोडे छोटे असतात. अशा पद्धतीचं थोडंसं कमी जास्त होतं. पण मापं मात्र तुम्ही सेम पद्धतीने, मापं जरी कमी जास्त असती तरी सेम पद्धतीने तुम्ही इथं अशा पद्धतीनेच कटिंग करायचं आहे. ठीक आहे, तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट कटिंगकडे वळूयात. तर बघा, मला आता 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर बघा, आता 36 साईज म्हटल्याच्या नंतर लांब भाई पण लागत होती कस्टमरला. तर लांब म्हणजेच कोपऱ्यापर्यंत, लक्ष्मीभाई असं म्हणतात कोणी, किंवा कोपऱ्यापर्यंत 10 इंचाची भाई असल्यामुळं मग मी इथे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं डबल फोल्ड अस्तर मी इथं करून घेतलेलं आहे. म्हणजे जसं आपल्याला डबल फोल्ड अस्तरच येतं कटिंगमध्ये, तशाच पद्धतीने मी इथं डबल फोल्ड आहे कट अस्तरचं. आणि आता आपल्याला इथं व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता बघा, बऱ्याच ताई बोलतात की ताई उंचीमध्ये 1 इंच वाढवायचं का 1.5 इंच वाढवायचं, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही इथं वाढवू शकता. पण शक्यतो जेवढी कस्टमरची तयार उंची आहे त्यापेक्षा तुम्ही 1 इंच इथं वाढवायचं आहे उंचीला. ठीक आहे, तर बघा, आता इथं तयार उंची कस्टमरची 14 आहे, तर तयार ब्लाऊजची, तर मला इथं 15 इंच उंचीवरती मार्किंग करायचं आहे. म्हणजेच काय, तर 1 इंच एक्स्ट्रा शोल्डरच्या साईडने अर्धा इंच जातं आणि अर्धा इंच खालच्या साईडने जातं. ठीक आहे, अशा पद्धतीने मी 15वरती मार्किंग करून घेते. तर इथं 15वरती मार्किंग केलं मी. आणि त्यानंतर आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. तर आता इथं शोल्डर त्यांचं इथं अगदी छोटंसं असतं, त्यासाठी मी इथं 5.5 घेते. जर तुम्हाला शोल्डर थोडी ब्रॉड हवी असतील तर मात्र तुम्ही इथं 6 इंच घ्या. त्यानंतर गळ्याची उंची, आता इथं बऱ्याच ताई बोलतात की ताई डीपमध्ये गळा पसरट हवा असेल तर कशा पद्धतीने, खालच्या साईडने किती घ्यायचे. आता बघा, वरच्या साईडने आपण 2 इंच किंवा 2.25 इंच गळारुंदी घ्यायची. आता इथं मी 2.25 इंच गळारुंदी टाकली. ठीक आहे, आणि इथं आपल्याला 2.5 इंच घ्यायची, किंवा ज्यांना पसरट हवा असेल, म्हणजे जास्त डीप पसरट हवा असेल, तर तिथं मात्र तुम्ही इथे 3 इंचवरती मार्किंग करायचे आणि अशा पद्धतीने याला जुळून घ्यायचे. तुम्ही बघितलं, आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने त्याला गोल आकार द्यायचा आहे. आता इथं खाली ना जास्त पसरट होतो, आणि जे शोल्डरच्या तिथं राहतं तिथं मात्र बरोबर तेवढीच गळा रुंदी राहते. कारण जर आपण तिथं जास्त घ्यायला गेलं तर पूर्ण तुमचा गळा उतरतो खाली, म्हणजे शोल्डर पूर्ण खाली उतरतं आणि ते गळा व्यवस्थित गळ्यावरती बसत नाही, शोल्डर व्यवस्थित शोल्डरवरती बसत नाही ना, अगदी मग ते ब्लाऊज पूर्ण बिघडतं. त्यासाठी मग अशा पद्धतीने करायचं. त्यानंतर मी इथं घेणार आहे मुंडा इथं तुम्ही 6 इंच घेऊ शकता. इथं मी इथं 5.25 घेतलेला आहे. आता पुढं वाढवायचा का, काय करायचं, आता ह्याच्यावर सुद्धा मला एक कमेंट आली होती, ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगते. त्यानंतर छातीचा चौथा भाग, म्हणजे छातीचा चौथा 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मारायची. आता इथं मार्किंग केले.
ठीक आहे. अशा पद्धतीने आता इथं आपण मुंडा 6 इंच घ्यायचा आहे. आता बघा, ज्यावेळेस ब्लाऊज उंचीला जास्त असतं त्यावेळेस खाकेमध्येच घोळ येतो किंवा फिटिंगच्या खाली जी फिटिंगची लेवल असते तिथं ना खूप जास्त अशा चुन्या पडतात. ठीक आहे. तर तिथं काय करायचं, मग तिथं थोडंसं आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. कारण जे ब्लाऊज उंचीला जास्त असतात 13पेक्षा किंवा 13.5पेक्षा जास्त असतात 15-14 इंच, त्यावेळेस मग असं होतं. त्याच्यामुळं आपल्याला तिथं 6 इंच मुंडा खाली घ्यायचा आणि थोडासा क्रॉस घ्यायचा आहे. ठीक आहे. आता एवढं तर सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला चौथा भाग, छातीचा चौथा भाग टाकला आहे मी. त्याच्यानंतर आपण खाली कमरेचा सुद्धा चौथाच टाकायचा आहे आणि शिलाई मार्जिन आणि 1 इंच ॲड करायचे जास्त, जे बॅकनेकचे टक्स असतात ते. ठीक आहे. त्यानंतर आपण सगळं मार्किंग करून घेतलं आहे. मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घेतला आहे आणि फिटिंग लेवलचा सुद्धा दिला आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता हेच कटिंग ठेवून आपण फ्रंट साईडचा भागसुद्धा काढणार आहोत. तर आता हे कटिंग मी अशा पद्धतीने ठेवलं तर बाहीसाठी थोडासा कपडा नंतर कमी पडतो. तर मग मी अशा पद्धतीने ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला पुढे वाढवता येईल. ठीक आहे. आता बघा, मी इथं शोल्डरच्या साईडने व्यवस्थित मार्किंग करून घेते. त्यानंतर मुंडासुद्धा व्यवस्थित मार्किंग करून घेते आणि फिटिंग लेवलसुद्धा, म्हणजे जसं आहे म्हणजे बॅकनेक आपण कट केलेला तशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त जो आपण बॅकनेकचा गळा आहे तो मात्र आपण शेवटला कटिंग करणार आहोत. तर बघा, आता इथं आपण अशाच पद्धतीने जसं आहे तसंच आपण इथं मार्किंग करणार आहोत. कसं कसं काय काय करणार आहोत ते सुद्धा सांगते तुम्हाला थोडक्यात. आता इथं गळा रुंदी फ्रंटची मी 2.5 इंच घेते, कारण 1/2 इंच हुक पट्टीसाठी जातं त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर मी इथं गळ्याची उंची 6.5 इंच, 6 इंच तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी घेऊ शकता. त्यानंतर इथं टक्स पॉईंट घेताना मी 4 इंच आतमध्ये आले. त्यानंतर 4.5 इंच उंचीला घ्यायचे. त्यानंतर वरतून पण मोजून घ्यायचं. इथं 11.5 बरोबर आलेलं आहे उंचीप्रमाणे. त्यानंतर मुंडा आपल्याला मार्किंग करून घेण्यासाठी मुंड्याचा अगोदर आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1/2 इंच किंवा 1/2 इंच आतमध्ये येऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे फ्रंटच्या. आता इथे टक्स पॉईंट इथं घेतला आपण. आता ते टक्स पॉईंट आपण अशा पद्धतीने मध्यातून जुळून घेणार आहोत. ठीक आहे. मध्यातून जुळून घेतला. आता इथं 1.5 इंचाचा टक्स हवा आहे. 1.5 इंचाच्या टक्ससाठी मी घेतला. पुढं 1.5 इंच मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आहे. आता तिथं 1.5 इंच ते कटिंगमध्ये जाणार आहे. पुढं मी 2 इंच वाढवते, 1/2 इंच एक्स्ट्रा. त्यानंतर मुंड्याच्या साईडने सुद्धा मी 1/2 इंच वाढवते, कारण ते कटिंग आपण करणार आहोत 2 पार्टमध्ये, प्रिन्सेसची कटोरी साईड पॅटर्नमध्ये, आणि ते आपण जॉईंट करण्यामध्ये आपल्याला 1/2 इंच जातं त्याच्यासाठी. त्यानंतर बघा, इथं आपण आडवा टक्स, आता ह्या बऱ्याच ताईंनी मला हे घ्यायची कमेंट केली होती की आडवा टक्स कसा घ्यायचा. आडवा टक्स आपण जे उभा टक्स घेतलेला आहे त्याच्या समोर आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे. वरती 4.5 इंच उंची यायचं आहे आणि आतमध्ये मात्र आपल्याला आडवा टक्स फक्त 2.5 इंच घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पप तिथं मिळून जातो आणि छान असा फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतो. कुठेही आपली छाती चपटी वगैरे होत नाही, गोल फिटिंगमध्ये बसतो. ठीक आहे. त्यानंतर हे आपण अशा पद्धतीने आता इथं जसं मार्किंग केलेलं आहे तसंच कटिंग करायचं आहे. आता हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी सांगितल्या, कारण बऱ्याच ताईला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो आणि तिथेच तुमचा ब्लाऊज चुकतो. तर आता ही कटिंग करून घेऊया. जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम तशाच पद्धतीने पूर्ण मी इथं कटिंग करून घेणार आहे. याच्यामध्ये मी काहीच कुठलेच बदल वगैरे केलेले नाही आहेत. आता हे 36 साईजचा ब्लाऊज असल्यामुळं जितकं तुम्हाला, आता 36 साईजच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा बरेचसे फरक आहे. ज्याची बॉडी आता कमी जास्त असते, ज्यांना कितपत तुम्हाला गळा हवा आहे, कितपत तुम्हाला रुंदी हवी आहे गळ्याची, किंवा कितपत तुम्हाला गळ्याची रुंदी तर आपण मापाप्रमाणे टाकतो, पण गळ्याची उंची तुम्हाला डीपमध्ये कशी हवी आहे त्याच्यावरती मॅटर करतं. आता बघा, हे कटिंग तर मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता बाहीचं कटिंगसुद्धा करते. बॅक नेक झाला आहे, फ्रंट नेकसुद्धा 2 पार्ट झाले. त्याचा बॅक नेकचा फक्त गळा कटिंगचा राहिला होता, तो पण कटिंग करून घेते. आता गळा आपण इथं थोडा ब्रॉड आणि डीपमध्ये घेत आहोत. त्यासाठी मी ते जसं इथं मार्किंग केले तसंच मी इथं कटिंग करून घेते. ठीक आहे. आता हे ब्लाऊज मी मात्र तुम्हाला पूर्ण तयार झाल्याच्या नंतर नक्की दाखवेल. मोठ्या व्हिडिओत नाही झालं तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेलच. त्यानंतर बघा, इथं बऱ्याचशा गोष्टी आता इथं मला आवरून घ्यायच्या होत्या, पण मी तुम्हाला आता बाहीचं कटिंग पण थोडक्यात दाखवते. काय होतं, बाहीचं कटिंग डायरेक्ट अस्तरवरती केलेले तुमची प्रॅक्टिसही वाढते आणि तुम्हाला बाहीच्या आकारामध्ये छान असे बदल होतात आणि आकारही परफेक्ट देता येतो.
आता बाहीचं मला पूर्ण 10 इंच पाहिजे होती, तर मला इथं पूर्ण मार्किंग 2.5 इंचाचं 11 इंचाचं पाहिजे होते, 1 इंच ॲड करून, तर मला तेवढं इथं मिळालेलं आहे. तर बघा, बाहीची घडी टाकताना नेहमी तुम्हाला, जर आता तुमची छाती 36 आहे, ठीक आहे, 36चा चौथा भाग 9 इंच प्लस अर्धा इंच घडी टाकायची, म्हणजे 9.5ची आडवी घडी टाकायची. उभी घडी जशी तुम्हाला ब्लाऊजची उंची जेवढी आहे तेवढी, आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करून उभं घडी टाकायची, ठीक आहे. अशी डबल फोल्ड करून आपण 4 पदरी घडी केलेली आहे ब्लाऊज पीस अस्तरची. त्यानंतर कॅप हाईट आपण 3 इंच घेणार आहोत, आणि आपण मागचा आणि पुढचा आकार देऊन घेतो. आता बघा, तुम्हाला जर तुम्हाला हेचा आकार व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही स्केल वापरू शकता. आता एक ताईची मला सतत कमेंट येते की ताई स्केलनी आकार देऊन दाखवा, आकार देऊन. आता माझ्याकडचं स्केल नाही आहे, कारण मी त्याचा वापरच करत नाही, कारण मला सवय आहे आकार द्यायची बाहीला. पुढच्या मुंड्याचा, मागच्या मुंड्याचा अगदी परफेक्ट आकार मी देत असते. तर बघा, स्केल वापरा सुरुवातीला, जर गरज असेल तर. गरज नसेल तर शक्यतो काय करा की जितकं शक्य होईल तेवढं तुम्ही हातानेच आकार द्यायची सुरुवात करा, म्हणजे सवय लावा, कारण पुढे जाऊन तुम्हाला कोणताही आकार मग तुम्हाला देता येईल. त्यासाठी मुंड्याचा आकार पण मी बिना स्केलचाच देते, तुम्हाला प्रत्येक कटिंगमध्ये दिसते. बाहीचा आकारसुद्धा बिना स्केलचाच देते मी, प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसते, ठीक आहे. त्यासाठी कटिंगचा हा सेक्शन असा असतो की आपण जेवढा हाताने प्रॅक्टिस करूयात तेवढं तुम्हाला भारी, म्हणजे जितकं प्रॅक्टिस होईल तेवढं चांगलं, ठीक आहे. तर बघा, आता मागचा आणि पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे, मध्य काढून घेत नाही, किती छान असा आकार आपण देऊन घेतलेला आहे. तर बघा, त्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने आपण आकार दिलेला आहे. मोजून वगैरे घ्यायचं आहे तुम्हाला, बाही वगैरे किती लागते काय. तर बघा, अशा पद्धतीने मी आता घेतले. त्यानंतर आता हे ब्लाऊज पीस घेतलं. आता ब्लाऊज पीसचे कुठले पार्ट कुठे कसे कटिंग करायचे सगळ्यांनाच माहिती आहे. आता ह्या ब्लाऊज पीसला दोन्ही पण साईडने काट आलेले होते. एक साईडचे काट बाहीला जाणार होते, एक साईडचे काट बॅकला जाणार होते. तसंच मी सिंपल कटिंग करून घेतलं, कारण डिझाईन वगैरे काही नव्हतं, फक्त ब्रॉड आणि डीपमध्ये गळा होता, बाकी काहीही नाही. सिंपल होतं जसं आहे तसं. फक्त बाहीला इथे एक साईडची काट असतात, तर थोडेसे आपल्याला कोणाकोणाला जसे फिटिंग लेवलला थोडं नॉर्मली जॉईंट द्यावे लागतात. त्यानंतर बॅक साईडचं सुद्धा आपण सिंपल असं इथं कटिंग करून घेतो आहे. फ्रंट साईडला मधला जो भाग असतो ब्लाऊज पीसचा तेवढा आपण फ्रंट साईड तिथे आपण कटिंग करू शकतो. कोणता पार्ट कुठे बसेल, काय होईल, तुमच्या साईजनुसार ब्लाऊज पीस कमी जास्त असतो का, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून मग तुम्हाला इथं कटिंग करायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, जर तुम्ही व्यवस्थित कटिंग केलं तर तुमचं फिटिंगसुद्धा परफेक्ट बसेल. आणि कटिंग करताना जे काही छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगत असते, जेणेकरून ब्लाऊज पीसमध्ये आपण कटिंग करतो ना ब्लाऊज, त्या साईजमध्ये तुम्हाला कोणता माप कुठेही टाकायचा आहे, किती माप घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल व्हिडिओ. तर मापाचा चार्ट आपला आहे, डीप नेकमध्ये आहे. तो चार्ट तुम्ही प्रिन्सेस कटलाही वापरू शकता किंवा कटोरीला सुद्धा वापरू शकता. हे सर्व मापाचे चार्ट तुम्हाला मिळतील डीप नेकमध्ये. गळा रुंदी किती टाकायची, शोल्डर किती टाकायचं, प्लस मुंडा किती घ्यायचा, आहे सर्व डिटेल व्हिडिओ आहे मापाचा चार्ट. तुम्ही एकदा आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, बघता माझा पूर्ण ब्लाऊज हा कटिंग करून झालेला आहे. त्याचबरोबर मी इथं पायपिंगसाठी पट्ट्या, नॉट लावण्यासाठी हे सगळ्या गोष्टी इथं काढून घेतल्या, म्हणजे कसं जे काही उरलेला कपडा आहे ते पण एक्स्ट्राचा ठेवायचा आहे. तर चला, असा व्हिडिओ, इतकाच व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, आणि चॅनलला